विद्यार्थी मित्र, पोलीस भरतीमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. प्रश्न पाहायला जर गेला तर आपल्याला हा कठीण वाटतो. याचा जर एक्सप्लेन जर तुम्ही जर पाहतो म्हटले तर पुस्तिकेमध्ये याचा एक एक पेज याचा एक्सप्लेन दिलेला आहे. या प्रश्नामध्ये खरंच खूप जण गोंधळतात. मग आपण या प्रश्नाचं उत्तर एकदम सोप्या पद्धतीने सॉल्व्ह कसं करतात ते मी सांगतोय. प्रश्न काय म्हणतात, 1856 मधून कोणती लहानात लहान संख्या वजा करायला हवी की बाकीला 7, 12, 16 ने भागल्यावर, म्हणजे जी बाकी राहते त्याला 7, 12, 16 ने भागल्यावर प्रत्येक वेळी बाकी 4 राहील. मग ह्या प्रश्नाचं उत्तर सोडवताना आपण आधी काय करायचं की बाकी जर 4 राहत असेल मग त्या बाकीला 7, 12, 16 ने भागत आहेत. मग आधी आपण ह्या 7, 12, 16 मधून 4 वजा करून टाकायची. म्हणजे 7 मधून 4 गेले, 12 मधून 4 गेले आणि 16 मधून 4 गेले. 7 मधून 4 गेले 3 राहते, 12 मधून 4 गेले 8 राहते आणि 16 मधून 4 गेले तर 12 राहतो. मग हे 3, 8, 12 ही जी संख्या आहे याचा आपण काय करायचा, एलसीएम काढून टाकायचं. म्हणजे 3, 8, 12, 3, 8, 12, 7, 12, 16. ठीक आहे. मग 3, 8, 12 जर आपल्याला जर एलसीएम जर काढायचं असेल तर 3 4 7 4 गेले 3 राहते, म्हणजे 4 गेले 8 राहते. मग 3 1 3 3 4 12. त्याच्यानंतर 4 1 4 4 2 8, 4 2 8 आणि 8 3 4 1 4 4 2 8 8 3 24. म्हणजे याचा एलसीएम किती मिळाला आपल्याला, 24 मिळालेला. मग 24 जो एलसीएम आहे तो एलसीएम आपण काय करायचा, हे जे ऑप्शन आहेत ह्या ऑप्शनना भाग द्यायचा आणि भाग दिल्यानंतर जी संख्येमध्ये 4 बाकी राहील तो आपला उत्तर. मग 24 संख्येला जर आपण 137 ने जर भाग देत असेल, 24 आणि 137. तुम्हाला एक गोष्ट सांगतो की 24 न आता कोणाकोणाला 24 चा पाठ नाही राहत, पण आपण तुरंत मध्ये इथं लिहू शकतो. पण 24 न भाग दिल्यापेक्षा आपण 24 म्हणजे किती होते, 12 दुने 24, म्हणजे 12 दुने 24 होता. येणारी जी संख्या आहे ह्या संख्येला 2 न जरी भाग दिला तरी आपल्याला 24 हा जो भाग जाते ती संख्या आपल्याला भेटू शकते. म्हणून आपण 24 न भाग न देता आधी 12 न भाग द्यायचा. 12 1 12, 17 बाकी राहते. म्हणजे बाकी किती राहते, 17. पुन्हा 12 1 12 जरी भाग दिला तर 17 मधून 12 गेले 5 बाकी राहते. म्हणजे हा ऑप्शन आपला कॅन्सल होऊ शकतो. त्याच्यानंतर मोठी संख्या नाही जायची, 137 घ्यायची, मग नंतर 140 घ्यायचा. काऊन तर लहानात लहान संख्या पाहायचा आपल्याला. मग 140 मध्ये भाग जातो का भाऊ, 140 मध्ये किती, 12 न भाग द्यायचा, 24 न भाग द्यायचा नाही. पहिले 12 न भाग द्यायचा आणि त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला भागाकार येतो तो 2 ने भागाकार करायचा. म्हणजे 24 ने भाग दिल्यासारखा सेम होतो. ही खूप जणांना गोष्ट माहित नाहीये. मग 12 न जर भाग जर दिला आपण या 14, 12 1 12, म्हणजे याच्यामध्ये किती राहतात, त्यातून गेला 2, 12 1 12, 10 2 गेले 8, म्हणजे याच्यामध्ये बाकी 8 राहतं. म्हणजे हा पण आपला आन्सर येऊ शकत नाही. त्याच्यानंतर 172 ला जर आपण 12 ने जर भाग जर दिलो, 12 1 12, 17तून 12 गेले किंवा 7तून 2 गेले 5 राहतो 0, आणि हे जे 2 आहेत जसे तसे 12 12 चो 48, 12 चो 48, 48 जर होते तर 12तून 8 गेले 4, -1 होत असते, त्याच्यामुळे 0 म्हणजे बाकी 4. हा आपला आन्सर येतो 172. किंवा तुम्ही जर 24 ने जर भाग जरी देऊन पाहिले 172 ला तरी देऊ शकता. 24 मग तुम्हाला 24चा पाडा लिहित जावं लागेल इथं. मग फास्ट मध्ये 4 8 4 8 4 12 चला 72 4 5 6 7 2 96 4 4 0 चला 9 10 11 6 4 0 चला 1 9 10 11 12 120. त्याच्यानंतर 4 2 4 144, 4 आणि 4 8 4 2 6 आणि 1 8 4 12 2 हात चालला 1 6 7 8 आणि 1 9 192. म्हणजे 172 पेक्षा 92 मोठा नाही, आपल्याला लहान पाहिजे संख्या. मग कोणती संख्या, 168 येऊ शकतो. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 168, म्हणजे 24 7 168. 12तून 8 गेला 4 6 7 0 0, म्हणजे 4 बाकी, म्हणजे ऑप्शन क्रमांक आपला 3 हा उत्तर आहे. एवढा एक्सप्लेन द्यायची गरज नव्हती पण मी तुम्हाला सांगितलं.